समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. आटपाडी येथे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईची विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दखल घेतली आहे. अवैध अग्निशस्त्रांविरोधातील या कारवाईबद्दल सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. एलसीबी पथकाने 3 रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेत 11 देशी बनावटीची पिस्तुले, 22 जिवंत काडतुसे आणि 2 स्पेअर मॅगझिन असा एकूण 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अवैध अग्निशस्त्रांविरोधात प्रभावी कारवाई करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी एलसीबी पथकाचे कौतुक करत 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे अतिशय जे आहे से चांगली कामगिरी झालेली आहे. आपला एसपी तुषार दोशी साहेबांचे मार्गदर्शनाखाली आपले लोकल क्राईम ब्रांचने चांगली कामगिरी केलेली आहे. मी जे आहे से हे सर्व टीम जे आहे त्यांना 50,000चे रिवॉर्ड घोषित करत आहे आणि ते रिवॉर्ड त्यांना जे टीमचे सदस्य असेल ते सर्वांमध्ये वाटप होणार आहे आणि भविष्यामध्ये पण त्यांनी अशीच जे आहे चांगली कामगिरी करत राहावा यासाठी त्यांना जे आहे से आम्ही जे आहे से मार्गदर्शन देणार आहे आणि त्यांच्याकडून अशी आम्ही अपेक्षा करणार आहे. थँक्यू. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.